राम राम मंडळी. नमस्कार मित्र हो. दररोज इंडियन एक्सप्रेस आपण डिस्कशन करतोय. आज आपण आपला आजचा इंडियन एक्सप्रेस सुरू करतोय. आज बहुतांशी लेख हे इंडिया आणि बांगलादेश यांच्या संबंधांवरच आहेत. आणि दुसरा अत्यंत महत्वाचा लेख आहे तो म्हणजे एक इरिगेशन बाबतचा किंवा मग सस्टेनेबल ऍग्रिकल्चर बाबतचा. चला बघून घेऊ. सगळ्यात बघा, सगळ्यात पहिला आहे की इंडो बांगलादेश टाईज. आता तुम्हाला माहिती आहे की जवळपास बांगलादेशला आता 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. कशाला? स्वातंत्र्य होऊन म्हणजे. बरोबर. कारण 1971 ला बांगलादेश नावाचा एक देश बनला आणि त्यात भारताची भूमिका ही अत्यंत महत्वाची होती. हा. आणि ज्या पद्धतीनं भारतानं मैत्री करार केला रशिया सोबत आणि नंतर मग पाकिस्तानला आपण त्यांच्या नाकी नऊ आणले म्हणजे तो इतिहास आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे म्हणजे. ओके. आता मागच्या 50 वर्षात संबंध आपले बांगलादेश चांगलेच आहेत. साहजिकच आहे की भारताला आपण बांगलादेशला आपण खूप मदत केली त्यांना वेगळं राष्ट्रधान बनवण्यासाठी. याचा अर्थ आपण त्यांना गृहीतच धरणं हे काही योग्य होणार नाहीये म्हणजे. आणि आजकाल आपलं तसंच सुरू आहे. सो तोच वादाचा विषय काय बघा. तर आपल्याला माहिती आहे की तिस्ता नदीचं वाटप जो एक करार आहे. कारण तिस्ता नदी उगम पावते आपल्या सिक्कीम मधून आणि मग सिक्कीम मधून ती याच्या पश्चिम बंगालमध्ये, नंतर ती घुसते बांगलादेशमध्ये, नंतर ती आपल्या ब्रह्मपुत्रीमध्ये ती म्हणजे तिची उपनदी आहे म्हणजे. तर तिस्तीचं पाणी वाटप कशा पद्धतीने व्हावं याचा बाबत अजूनही वादाचे विषय आहेतच. 2011 पासून तो वाद सुरूच आहे आणि तो अजूनही वाद निवडला गेलेला नाही म्हणजे. सो जितक्या शक्य होईल तितक्या लवकर हा वाद जितक्या लवकर मिटवला जाईल तितकं जास्त सोयीचं ठरणार आहे आपल्यासाठी किंवा एकूणच व्यवस्थेसाठी. सो ते गरजेचं आहे. सोबतच काय की आपला जो एक गंगा नदीवर एक फराक्का बॅरेज आहे. तुम्ही म्हणा की हे एक प्रकार धरण म्हणा. आपली गंगा येते आणि नंतर जेव्हा ती इथं घुसते बांगलादेशमध्ये त्याच्या आधी फराक्का बॅरेज आहे आपल्या याच्यात कशात पश्चिम बंगालमध्ये. पण त्या गंगेच्या पाणी वाटपाबाबत सुद्धा किंवा मग फराक्का बॅरेजवर किती पाणी अडवलं जावं की इतके जास्त नाही नाही अडवलं गेलं पाहिजे की ज्यामुळं कुणाला त्रास होईल तर एकूणच बांगलादेशमध्ये पाणी कमी जाईल. सो तोही वादाचा विषय. सोबत एक फेनी रिव्हर आहे किंवा कुशियारा रिव्हर आहे. फेनी आहे आपल्या त्रिपुऱ्यात आणि कुशियारा आहे आपल्या आसाममध्ये. ह्या दोन्ही नद्या नंतर बांगलादेशमध्येच जातात म्हणजे. तर त्याही नद्यांच्या पाणी वाटपाबाबतचा विषय आहे. सोबत आपला जो CAA सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट आणि त्यात आपण मुस्लिमां विरोधात जे एक ते क्लॉज आहे त्या क्लॉज बाबत मधल्या काळात खूप वाद झाला होता. नंतर मग काही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा स्टेट गव्हर्नमेंटने काही दिलेले स्टेटमेंट आणि नंतर मग बांगलादेश सरकारचे आलेले स्टेटमेंट तो एक वादाचे विषय राहिले होते म्हणजे मधल्या काळात. ओके, ठीक आहे. म्हणजे वाद कमी आहेत का तर साहजिकच आहे की शेजारी म्हटल्यानंतर काही ना काही वाद होतीलच. परंतु काही चांगल्या पण गोष्टी आहेत. त्यापैकी एक गोष्ट अशी आहे की बांगलादेशनं सजेस्ट केले बाबा की एक काम काय काम करा, रोड कनेक्टिव्हिटी वाढवा म्हणजे नेपाळ आणि भूतान सोबत. आणि तुम्हाला माहितीच आहे की BBIN हा जो आपला एक रोड कनेक्टिव्हिटी प्रोग्राम आहे म्हणजे बांगलादेश, भूतान, इंडिया आणि नेपाळ या 4 देशांचा. त्याच्यात भूतान सध्या अजून तयार दिसत नाही. उर्वरित 3 देशांनी तो रोड कनेक्टिव्हिटी प्रोग्राम सुरू केलेला आहे म्हणजे तो हायवे प्रोजेक्ट. परंतु अजून भूतानची इच्छा आहे की आम्ही आत्ता तरी या प्रोग्राम मध्ये किंवा या इनिशिएटिव्ह येणार नाही. सो नेपाळचं हे सजेशन चांगलंच होतं, साहजिकच आहे. त्यानंतर आपण पाहतो की म्यानमार आणि थायलंडला जोडणारा जो एक आपण प्रोजेक्ट तयार करतोय कलादान प्रोजेक्ट म्हणा आणि अजून एक दुसरा प्रोजेक्ट आहे वगैरे. तर त्या प्रोजेक्टमध्ये सुद्धा बांगलादेशची इच्छा आहे की आम्हाला सुद्धा तुम्ही त्या प्रोजेक्टमध्ये आमचा एक सहभाग नोंदवा आणि आम्हाला सुद्धा त्यात समाविष्ट करा म्हणजे एकूणच काय तर तुम्हालाही फायदा होईल आणि मग बांगलादेश सुद्धा त्याचा इकॉनॉमिक फायदा होईल. फ्री कनेक्टिव्हिटी वगैरे हे तर मुद्दा आहेच, प्रश्नच नसतो. आता वर्ल्ड बँकेचं असं म्हणणं होतं की ज्या देशांमध्ये लिबरल कनेक्टिव्हिटी आहे किंवा फ्री ट्रेड म्हणजे मुक्त करार होतो त्यांच्या GDP मध्ये प्रचंड वाढ होते म्हणजे. आणि भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये ते पोटेन्शियल आहे. कशाचं पोटेन्शियल आहे तर इकॉनॉमिक ग्रोथ होऊ देण्याचं. सो या 2 देशांनी जर प्रयत्न केले आणि हा वर्ल्ड बँकेचा यांनी आधी केलेला कधीतरी अभ्यास आणि त्याचा भारत आणि बांगलादेशला एक सीधा त्याचा एक संपर्क जुळतोय म्हणजे त्या अभ्यासाचा. सो डेफिनेटली याचा फायदा नक्की होईल असं वाटतंय म्हणजे आपल्याला. सोबतच PM हसीना जे आहेत त्यांनी ऑफर केले कुठले चिटागॉंग पोर्ट, सिलेक्ट पोर्ट आणि सईदपूर पोर्ट. कशासाठी तर आपला जो एक नॉर्थ ईस्ट रिजन आहे म्हणजे ते आपले 7 सिस्टर्स ज्याला म्हणतो आपण, तर त्या राज्यांना डायरेक्ट कनेक्टिव्हिटी पोहोचावी आणि आपला त्यांच्याशी जे एक संपर्क आहे खास करून इंडियन गव्हर्नमेंटचा.
कारण आपल्याला जो होणारा त्रास जो आहे, ओके, त्या चिकन निक मधून जाते एवढीच. सो सो या पोर्टच्या आधारे आपण विदिन टाइम आणि अत्यंत योग्य वेळेत, हा, आणि योग्य दरात त्यांना आपल्या सोयी सुविधा पुरवू शकतो आपल्याच म्हणजे नागरिकांना तिथल्या. सो ही एक चांगली गोष्ट आहे म्हणजे. परंतु अजूनही काही वादाचे विषय, जसं बोललो आपण तसं भारतात जे अल्पसंख्याक आहे, खास करून मुस्लिम अल्पसंख्याक, यांना मिळणारी वागणूक, नंतर CAA, नंतर मग तुमचं NRC वगैरे वगैरे वगैरे. सो हे जे सगळे मुद्दे आहेत, या मुद्द्यांवर दोनही देशांमध्ये वादाची ठिणगी पडण्याची अजून शक्यता आहे. सो हे सगळे विषय हँडल करते वेळेस खूप प्रिकॉशन घेतले गेले पाहिजे आणि दोन्ही देशांचे संबंध किती चांगल्या पद्धतीने जपले जातील यावर प्रयत्न होणं गरजेचं आहे. कारण की बांगलादेशमध्ये चीन आपला डोळा ठेवला आहे म्हणजे. कारण चीनचं म्हणणंच आहे की त्यांचा जो एक मॅरिटाईम सिल्क प्रोजेक्ट आहे, म्हणजे त्या प्रोजेक्टमध्ये चीन भारताला समुद्रच्या अनुषंगानं प्रत्येक ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतोय. मग इथे बांगलादेश, इथे श्रीलंका, खाली मालदीव, इकडे पाकिस्तान. सो या आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न आहे चीनचा. आणि या जाळ्यात जर आपल्याला राहायचं नसेल किंवा दूर जाळ जर आपल्याला फेकून द्यायचं असेल, तर बांगलादेशचे आपले संबंध सुधारणं गरजेचे आहे. चला पुढे जाऊयात. आता बघा, मेक एव्हरी ड्रॉप ऑफ वॉटर काउंट फॉर सस्टेनेबल ऍग्रिकल्चर. तुम्हाला माहिती आहे की शाश्वत याचा अर्थ होतो सस्टेनेबलचा. शाश्वत म्हणजे काय? शाश्वत म्हणजे सध्याच्या जो कुठला समाज आहे, सध्याच्या जेव्हा लोकांच्या गरजा आहेत, त्या गरजांची पूर्तता होऊन येणारा जो कुठला एक भविष्यातला समाज असेल, वर्ग असेल, आपला तरुण वर्ग असेल, त्यांच्या सुद्धा गरजा पूर्ण होतील इतकं तरी आपण पर्यावरण त्यांच्यापर्यंत सोपवलं पाहिजे. आणि ही कॉन्सेप्ट लागूच होते म्हणजे. तर मग तुम्हाला माहित असेल तर एक ब्रुंटलँड कमिशन आलं होतं आणि त्या कमिशनने हे सुचवलं होतं म्हणजे. सो मार्च 22 वर्ल्ड वॉटर डे असतो आणि प्राईम मिनिस्टर मोदींनी एक कॅम्पेन सुरू केलं ज्याचं नाव आहे कॅच द रेन. आणि यांचं म्हणणं आहे की कॅच द रेन म्हणजे काय, तर प्रत्येक थेंब हा आपल्या शेतीसाठी किंवा आपल्या जीवनासाठीचा वापर झाला पाहिजे. आणि त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. कशासाठी? त्या पाण्याचा एकनिक थेंब वाचवण्यासाठी. आणि सरकारचं म्हणणंच आहे म्हणजे ही जी आहे जलशक्ती अभियान, ही एक मिनिस्ट्री सुद्धा वगैरे. तर जी आपलं मनरेगा स्कीम आहे, मनरेगा स्कीम अंतर्गत मोठ्या प्रमाणात जो रोजगार तयार केला जातो, तो रोजगार हा पाणी संधारणासाठी, जलसंधारणासाठी कसा वापरता येईल त्यासाठी नरेंद्र मोदी यांनी आपलं काही मत मांडलं, जे सरकारचं धोरण म्हणून पुढे येते, ती चांगली गोष्ट आहे. युनायटेड नेशनचे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत, जे आपल्याला 2030 पर्यंत अचीव्ह करायचं आहे. त्यातला 6वा गोल कुठला माहित आहे? क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन. आणि लक्षात घ्या की जर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलमध्ये क्लीन वॉटरला इतकं महत्व भेटतंय, याचा अर्थ आपल्याला पाणीचं संधारण करणं आणि ते पाणी जपून ठेवणं येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी किंवा आपल्या गरजांची पूर्तता करण्यासाठी किती महत्वाचं आहे. आणि याच सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलच्या अनुषंगानं भारतानं हे गोल जवळपास 56% अचीव्ह केले. आणि ते कधी 2019 सालीच, म्हणजे जो आपल्याला 2030 पर्यंत अचीव्ह करायचंय ते आपण 19 सालीच अचीव्ह केलेलं आहे, 50% पेक्षा जास्त. सो अपेक्षा आहे की आपण हे जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहे, क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन, हे 2030 पर्यंत 100% अचीव्ह करू याची आशा. आता तुम्हाला एक इंडेक्स माहिती असणं अपेक्षित आहे प्रीच्या अनुषंगानं. नीती आयोगाचा एक कंपोजिट वॉटर मॅनेजमेंट इंडेक्स येतो, बरोबर. आणि त्या इंडेक्स मध्ये एक फॅक्ट आली जी आपल्यासाठी महत्वाची आहे की 75% अशी घरं आहेत भारतात की ज्यांना त्यांच्या प्रिमायसेस मध्ये म्हणजे ज्या ठिकाणी ते राहतात त्यांना पाण्याचं शुद्ध पाणी भेटत नाही. समजलं तुम्हाला? कंपोजिट वॉटर मॅनेजमेंट इंडेक्स नीती आयोग पब्लिश करतं आणि त्यांनी असं म्हटलं की 75% भारतीयांना ते राहत असलेल्या वस्तीस्थानाच्या आजूबाजूला जो शुद्ध पाणी मिळत नाही. म्हणून जो एक वॉटर क्वालिटी इंडेक्स आहे, त्या वॉटर क्वालिटी इंडेक्स मध्ये भारत किती आहे माहित आहे? 120वा आणि 122वा. वाईट गोष्ट आहे म्हणजे, खूपच वाईट गोष्ट आहे म्हणजे. ओके, सो आता आपण सस्टेनेबल ऍग्रिकल्चर विषयी चर्चा होती, सो तेच आपण बोलणार आहे पुढे. म्हणजे बघा, ऍग्रिकल्चर भारतात जवळपास 78% फ्रेश वॉटर कन्झ्युम करतं म्हणजे. आणि त्यातलं बघा आपल्याला माहित आहे की ग्राउंड वॉटर 64% वापरल्या जातं कॅनल्सच्या माध्यमाने, 23%, नंतर टँक्स वगैरे असेल तर 2% म्हणजे. ओके, सो काय गोष्ट अशी आहे की जर इतक्या मोठ्या प्रमाणात ऍग्रिकल्चरसाठी पाणी वापरलं जातं, तर जर जमिनीतलं पाणी उपसणं सुरू आहे आणि जमिनीत जर पाणी भरल्याच गेलं नाही वरती, तर एका लिमिट नंतर जमिनीतलं पाणी संपून जाईल ना, ते झरे संपून जातील. म्हणून मग काय होणं गरजेचं आहे, तर
की जलसंधारण होणं गरजेचं आहे किंवा भूजलाची पातळी वाढवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सरकार तर प्रयत्नशील आहे. आपणही आपल्या पातळीवर अधिकाधिक प्रयत्न करणं सक्त गरजेचे आहेत म्हणजे. आणि हे नाबार्ड आणि इक्रियर ही जी एक संस्था आहे यांनी असं म्हटलंय की राईस आणि शुगर केन हे जे दोन पिकं आहेत म्हणजे या दोन पिकांवर जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. कारण इरिगेशनच्या माध्यमातून जेवढं शेतीसाठी पाणी वापरलं जातं त्यापैकी 60% पाणी तर हे दोनच पिकं खातात. कुठले? राईस आणि शुगर केन. आणि आपण माहित आहे की महाराष्ट्रात ऊसाची शेती प्रचंड प्रमाणात होते, खास करून आपल्या पश्चिम महाराष्ट्रात. आणि ज्या पद्धतीने आपण पाण्याचा वापर करतो, आता ठीक आहे की आपला तो उदरनिर्वाहाचा भाग आहे, काय ऊसाची शेती वगैरे, असं असताना सुद्धा काही आधुनिक टेक्नॉलॉजीज आहेत ना की ज्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्याला ऊसाचं पीक पण त्याच दर्जाचं आणि तेवढंच घेता येऊ शकतं, मात्र त्याला लागण्यात येणारं पाण्याचं प्रमाण आपण कमी करू शकतो. एक फॅमिली ड्रीप इरिगेशन सिस्टीम एक आहे, जी इस्रायल बेस्ड एक नेटाफिम नावाची कंपनी आहे तिने आणलेली आहे. त्याही याच्या माध्यमातून आपण काय करू शकतो की बाबा आपलं पाणी जे आहे खास करून कशासाठी, राईससाठी आणि आपल्या याच्यासाठी म्हणजे शुगर केन साठी, सो आपण त्याचं प्रमाण कमी करू शकतो. आणि त्यांनी कुठं रमथल हे जे ठिकाण आहे कर्नाटकचं, या ठिकाणी या नेटॅफिम या कंपनीनं तो प्रोजेक्ट सुरू केलाय किंवा एक ते डेमॉन्स्ट्रेट करताय की बाबा शक्य आहे का नाही म्हणजे. सोबतच एक टेक्नॉलॉजी लाईक कुठलं डायरेक्ट सीडेड राईस किंवा मग सिस्टम ऑफ राईस इंटेन्सिफिकेशन, ह्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या राईसचे सीड आहेत म्हणजे बियाणं आहेत, हे सुद्धा कमी पाण्यावर सुद्धा हे जगू शकतात आणि योग्य ते पीक देऊ शकतात. आपल्याला माहित आहे की पर ड्रॉप मोर क्रॉप नावाची सरकारची स्कीम आहे, बरोबर, तुम्हाला माहिती असेल. म्हणजे पर ड्रॉप म्हणजे प्रत्येक थेंबाला जास्तीत जास्त पीक. सोबतच अजून कुठलं महत्वाचं आहे तर आपण पाहतोय म्हणजे की आपलं ते हे होतं सॉइल हेल्थ मॅनेजमेंट, बरोबर, सॉइल वगैरे हे त्यासाठी होतं. वर्ल्ड बँक आणि जे पाल सोबतच पंजाब गव्हर्नमेंट यांनी एक इनिशिएटिव्ह घेतलाय, पाणी बचाव पैसा कमाव. या इनिशिएटिव्हच्या माध्यमातून काय झालं की प्रत्येक शेतकऱ्यांच्या जिथं ते पंप असतील तिथे त्यांनी काय केलंय की मीटर लावले आणि ते पहिले जेवढं पाणी वापरायची किंवा वीज वापरायची तर त्याच्यापेक्षा ते कमी वापरत असतील तर ते कमी वापरतात म्हणून त्याचं क्रेडिट किंवा त्यांना फायदा म्हणून त्यांच्या खात्यात विशेष रक्कम टाकण्यात येते डायरेक्ट. सो कमी पाणी वापरा आणि पैसे कमवा, ही तर चांगलीच गोष्ट आहे. तर हे पंजाब सरकारने याच्यासाठीच आणलेलं आहे, कारण तुम्हाला माहिती आहे तर पंजाब आणि हरियाणा आणि वेस्टर्न युपीचा भाग आहे, तिथे भूजलाचं प्रमाण खूप घसरलेलं आहे आणि एका लिमिट नंतर ती परिस्थिती कदाचित म्हणजे डेझर्ट सारखी होऊ शकते, वाळवंटासारखी होण्याची शक्यता आहे पुढच्या 50-100 वर्षात. सो आतापासूनच इनिशिएटिव्ह घेणं सक्त गरजेचं आहे म्हणजे त्या बाबतचं. सो अपेक्षा आहे की तुम्हाला आजचे दोन्ही विषय समजले असतील. एक तर होता सस्टेनेबल ऍग्रिकल्चर आणि त्यासाठी असणाऱ्या स्कीम्स, आणि सोबत सोबत दुसरा होता आपला इंडिया आणि बांगलादेशचे जे संबंध आहेत ते कसे आहेत. सो अपेक्षा आहे तुम्हाला की तुम्हाला समजलं असेल ह्या सगळ्या गोष्टी. बिलकुल. सो अभ्यास करत राहा, काही अडचण आली तर आपल्याला तुम्ही नक्की सांगा म्हणजे. चला.